आणि माणिकराव कोकाटे यांच्या मुद्द्याची चर्चा होत असताना दुसरीकडे अजितदादा सुद्धा तितकेच चर्चेत आहेत। ही जी माणसं अजितदादांच्या भोवती तुम्हाला गोलगोल फिरताना दिसतात ही तीच मंडळी आहेत की ज्यांच्यामुळे दादा संकटाच्या चक्रव्यूहात किंवा गेल्या 13 महिन्यात अनेकदा संकटात सापडलेत, ज्यामध्ये अर्थात धनंजय मुंडे आहेत, त्यांच्या पाठोपाठ माणिकराव कोकाटे आहेत, अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आहेत, सूरज चव्हाण आहेत। या प्रत्येकाची काही ना काहीतरी कृती, प्रत्येकाचं काही ना काहीतरी वक्तव्य हे अजितदादांना अडचणीत आणणारं ठरलेलं आहे। आणि आता तर आणखी एक नवं प्रकरण, ते म्हणजे साताऱ्याच्या ड्रग्जचं प्रकरण। अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर काहीच महिन्यात वाल्मिक कराड प्रकरणी धनंजय मुंडेंची विकेट पडली। विधानसभेत रमीचा डाव खेळल्याप्रकरणी आणि सदनिका लाटल्याप्रकरणी माणिकराव कोकाटे अडचणीत आले, त्यांचाही राजीनामा घ्यावा लागला। काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांचं नाव पुण्यातल्या जमीन गैरव्यवहारात आलं आणि आता साताऱ्यातल्या ड्रग्ज प्रकरणी राष्ट्रवादीचा पदाधिकारी विशाल मोरे भोवती क्राईम ब्रांचनं फास घट्ट केलाय। मेफेड्रोन प्रकरणाचा सूत्रधार राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्याची खळबळजनक माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे। हा विशाल मोरे अजित पवारांच्या गटाचा विद्यार्थी सेलचा प्रमुख आहे आणि नुकतीच 3 डिसेंबरला त्याची पुणे शहर विद्यार्थी आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आणि मग 8 डिसेंबरलाच मुलुंड पोलिसांनी विशाल मोरेला अटक केली। दरम्यान विशाल मोरेला पक्षातनं निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।